जय महाराष्ट्र मंडळी, शुभ सकाळ। आज आपण मॅक्रोमेम वायरपासून फ्लॉवर पॉट बनवायचं शिकणार आहोत। तर यासाठी आपल्याला एक मॅक्रोमेम वायरचं कोणत्याही कलरचं बंडल, मी इथे येलो कलरचं घेतलेलं आहे। मी येलो कलरचं घेतल्यामुळे येलो कलरचा एक मीडियम साईजचा बॉल घेतलेला आहे। 4 इंचच्या रिंगा लागणार आहेत, 2-3 इंचच्या रिंगा लागणार आहेत। त्यानंतर मी इथे येलो कलरला क्रॉस कलर म्हणजे मॅचिंग कलर होतो, रेड कलर किंवा पिंक कलर, म्हणून मी तसे हंडीमणी घेतलेले आहेत। त्यानंतर त्यांना बीड्स पण म्हणतात। त्यानंतर कात्री लागणार आहे आणि आपल्याला आता हे एवढे सामान फ्लॉवर पॉट करण्यासाठी लागणार आहे। तर मॅक्रोमेम वायर आहे तिचे आपण 2-2 मीटर किंवा 1.5 मीटर जरी घेतले तरी आपल्याला पुरू शकतात। तर 1.5 मीटरचे 34 वायर्स कट करून घ्यायचे आहेत सुरुवातीला, आणि हे बरोबर सेम जोडून घ्यायचे ज्यावेळी आपण स्टार्ट करणार आहोत फ्लॉवर पॉट। आणि पहिल्यांदा सुरुवातीला 4 इंचची जी रिंग आहे ती एक घ्यायची आणि तिला आपण असं जोडून मॅक्रोमेम वायरचे जे आपण तुकडे करून ठेवले आहे 2-2 मीटरचे, त्यातला एक तुकडा घ्यायचा। 2 मीटरचा जोडल्यावर तो 1 मीटर एवढा होतो आणि तो असा आतमध्ये या रिंगमध्ये फसवायचा आहे। अशा प्रकारे आतमध्ये घालून बाहेर काढल्यावरती हा रिंगला अटॅच होतो। अशा प्रकारे आपण ही रिंग सगळ्या साईडने 34 ज्या वायर कट करून घेतलेल्या आहेत त्या एक एक करून अशा अटॅच करून घेणार आहोत। हे झाल्यानंतर आपण याच्यामध्ये एक एक नॉट लावून घेणार आहोत। सगळ्या साईडने एक एक नॉट लावून घ्यायची। ही नॉट अशा प्रकारे लावतात, ज्याप्रमाणे मी व्हिडिओ दाखवली आहे तशी नॉट लावायची आहे। आणि ही नॉट लावून झाल्यानंतर आपल्याला रेड कलरचा मी आता इथे हंडीमणी घेतलेला आहे, तो 2 वायरच्या मध्ये घुसवायचा आहे। आणि त्याच्यानंतर कडेच्या ज्या 2 वायरच्या बाजूच्या एक वायर आहेत त्या घ्यायच्या आणि आपण जशी मगाशी नॉट घातली तशीच नॉट पुन्हा घालायची आहे। आणि सगळ्या साईडने असं मणी घालून गोल साईडने रिंगच्या पूर्ण करायचं आहे। आता हे अशा प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दिसत आहे। हे करून झाल्यानंतर याच्या खाली 4 आपण नुसत्या नॉट, आता मणी न वापरता नुसत्या लाईन पूर्ण करून घ्यायच्या आहे। 4 लाईन, या 4 लाईन पूर्ण करून झाल्यानंतर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दिसत आहे बघा। आता हे फ्लॉवर पॉटचा वरचा भाग तयार झालेला आहे। हा झाल्यानंतर खालती आपल्याला 3 इंचची रिंग लावायची आहे। 3 इंचची रिंग लावून ती आपण अशा प्रकारे फसवून घ्यायची आहे। त्या वायर्स काढून घ्यायच्या आहेत एक एक करून। आणि नंतर 3 इंचची रिंग लागल्यानंतर आपण पुन्हा जसं आपण स्टार्टिंगला केलेलं एक एक मणी घालून नॉट घातलेली तसं आपण एक एक मणी घालून नॉट घालून घेणार आहोत। आता सगळ्या साईडने एक एक मणी घालून नॉट घालून लावून झाल्यानंतर आपण जो एक मीडियम साईजचा येलो कलरचा मी वायर घेतल्यामुळे येलो कलरचा जो बॉल घेतलेला आहे तो बॉल आपण यामध्ये ठेवणार आहोत। आणि हा बॉल त्याच्यावरती ठेवून आता बॉलने सगळ्या साईडने आपण काय करणार आहोत, असे नॉट लावत जाणार आहोत। तर ही व्हिडिओ बनवण्यासाठी मंडळी मला एका दिवसात नाही शक्य झालेलं आहे, त्यामुळे लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा नक्की। कारण घरातील काम, आपल्या मुलांचा अभ्यास, घरातलं काम असं सर्व करून जसा वेळ मिळेल तसा मी ह्या व्हिडिओचं थोडं व्हिडिओ शूटिंग करून घेतलेली आहे। आणि तुम्हाला पूर्ण फ्लॉवर पॉटचं हे एकत्र करून व्हिडिओ नंतर आता सेंड करते आहे। तर माझं असं मत आहे की आपण घरामध्ये असणाऱ्या ज्या लेडीज आहेत त्यांनी आपल्या स्वतःसाठी थोडाफार वेळ काढला पाहिजे। आपला जो छंद आहे किंवा हॉबी म्हणतो तो त्यासाठी थोडा तरी वेळ द्यायला पाहिजे, कारण याच्यामुळेच आपण थोडं हॅप्पी राहतो, आनंदी राहतो। जेव्हा आपण आपल्या मनासारखं काम करत असतो तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो, आणि ह्या आनंदामुळेच आपल्या घरामध्ये जे आपल्याला टेन्शन असेल किंवा आपल्याला डिप्रेशन कोणत्या गोष्टीचं येत असेल, स्ट्रेस असेल, तर तो जाण्यासाठी फायदा होतो। म्हणून आपण नवीन गोष्टी पण शिकायला पाहिजे। नवीन काहीतरी करण्यासारखं खूप आहे, तर आपण त्यासाठी वेळ द्यायला पाहिजे। तर याच्या पुढे फ्लॉवर पॉटचा हा मध्यभाग झाल्यानंतर आपण काय करणार आहोत की आता 3 इंचची जी छोटी रिंग होती त्यामध्ये आपण हे कॉर्ड बाकीच्या फसवून घेणार आहोत। मगाशी जसं स्टार्टिंगला आपण दाखवलं त्याप्रमाणे एक एक वायर मी ह्यामध्ये घालून घेणार आहे। आणि ही वायर घालून झाल्यानंतर 3 इंचची रिंग लावून झाल्यानंतर आता आपण
ज्या खालती 4 लाईन ज्या नुसत्या नॉट घालणार आहोत, यामध्ये मनी नाही वापरणार कारण हा बेस होणार आहे फ्लॉवर पॉटचा. तर या बेसच्या ठिकाणी मी फक्त 4 लाईन घालून घेणार आहे. आणि 4 लाईन झाल्यानंतर आपण काय करणार आहोत की सगळ्या साईडने 4 लाईन झाल्यानंतर ही फ्लॉवर पॉटचा आपला वरचा एक भाग झाला. मध्ये बॉल घालून आपण ज्या 9 लाईन पूर्ण केल्या त्या 9 मनी घालून लाईन पूर्ण केल्या. आणि शेवटी 4 लाईन ज्या आहेत त्या आपण मनी बीड्स न वापरता लाईन केलेल्या आहेत. तर त्याच्यानंतर आपण हा खालती जो भाग आहे तो त्या ह्याला 4 इंचची जी रिंग आहे शेवटची ती लावून घेणार आहोत. ती फसवण्यासाठी आपल्याला एक एक करून वायर त्या रिंगच्या वरनं असं घालून खालनं काढून घ्यायची आहे. हे करून झाल्यानंतर सगळ्या साईडने आपण तसं करून घेणार आहोत. मग हे आपले तयार होईल. आणि मग ज्या उरलेल्या वायर्स असतात त्या उरलेल्या वायर कैचीने कट करून घ्यायच्या आणि लायटरने किंवा मेणबत्तीवरती तुम्हीसुद्धा त्यांना लॉक करू शकतात. कारण ज्या कट केलेल्या वायर आहेत त्या विसवू शकतात, म्हणून त्यांना आपण लायटरने जळवून घेणार आहोत सगळ्यांना कट करून. आणि नंतर आपला फ्लॉवर पॉट हा तयार होणार आहे. आणि असा हा फ्लॉवर पॉट आपला तयार झाल्यानंतर आपण ह्यामध्ये छानपैकी फुलं वेगवेगळ्या कलरची आपण फुलं ठेवून घरामध्ये हा सुशोभित करू शकतो. तर अशा प्रकारे सेम टू सेम तुम्ही 2 फ्लॉवर पॉट पण बनवू शकता आणि टेबलवर किंवा बाहेरच्या लिव्हिंग रूममध्ये ठेवू शकता. त्याच्यामुळे घरात आनंदी वातावरण तयार होतं. फुलं हे सुद्धा आपल्या घरात एक पॉझिटिव्ह गोष्टी आणतात. म्हणून पॉझिटिव्हनेस जेवढा आपल्या घरामध्ये वाढेल तेवढं आपलं घर आनंदी राहतं. तर तुम्हाला कसं वाटलं मायक्रोमॅनपासून वायरीचा जो फ्लॉवर पॉट बनवला ते नक्की लाईक करून शेअर करून आणि कमेंट करून मला सांगा. तर अशाच नवनवीन तुम्हाला गोष्टी जर शिकायच्या असेल तर माझ्या चॅनलला जो कोकणी मंजिरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद एवढा वेळ